स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या या सत्रामध्ये आपण 0 क्रमांकाची स्मृती बघणार आहोत. जे काही आपण पाठ्यपुस्तक वगैरे काही पण अध्ययन करतो त्याच्यामध्ये धडे असतात, त्याच्यामध्ये पहिल्या धड्यापासून सुरुवात होत असते. स्मृतीस्थळामध्ये 0 स्मृतीपासून सुरुवात झालेली आहे आणि या 0 स्मृतीमध्ये स्वामींचे जे 3 परिवार आहेत, सन्निधानी गोसावी यांचा त्रिविध परिवार, स्वामींचा 3 प्रकारचा परिवार आहे. एक तर आपल्याला माहिती आहे की अनुकूळ, प्रतिकूळ आणि उदास. हा पण त्रिविध परिवारच असल्यासारखा आहे. अनुकूळ पण आहे, प्रतिकूळ देखील परिवार. म्हणजे आता अनुकूळ म्हणजे भटोबास, महादाईसा, उपलक्षणे जेवढे कोणी आहेत अनुकूळ सर्व आहेत. मग स्वामींना एकांग काळामध्ये किंवा नंतरच्या पूर्वार्ध काळामध्ये किंवा उत्तरार्ध काळामध्ये असे अनेक साधक भेटलेले आहेत, जसे ते गोपाळ असतील किंवा अजून काही असे साधक आहेत जे स्वामींप्रती अनुकूळ भावनेने त्यांनी वर्तन केलेलं आहे. तो एक अनुकूळ परिवार आहे. एक प्रतिकूळ परिवार आहे. आता त्याला परिवार नाही म्हणता येतात, परंतु जसं दादोस असतील, प्रतिकूळ नाही आहेत, परंतु परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वर बुद्धी नाही आहे त्यांची. आणि सोबतच दादोसांपेक्षा आपल्याला अजून काही प्रतिकूळ, स्वामींच्या सन्निधानी राहून स्वामींप्रती प्रतिकूळ वर्तन करणारे जे कोणी सारंग पंडित पण त्याच्यामध्ये थोडे थोडे येऊन जातात. आणि अजून काही साधक असे असतील की सन्निधानी राहून प्रतिकूळ वर्तन त्यांनी केलेलं आहे. किंवा मग उदास म्हणजे परमेश्वराच्या निरूपणाचा, सांगण्याचा, सन्निधानाचा, ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा काहीच फरक पडला नाही, असे मार्कंड असतील तेव्हा काळभोटे असतील, हे सगळे कोणी आहेत. बघा, या अनुकूळ परिवारामध्ये कुठेतरी ते पारधी लोक पण आपल्याला अनुकूळ परिवारामध्ये घ्यावे लागतील की स्वामींनी सांगितलेलं त्यांनी श्रवण केलं आणि ते मान्य देखील केलं, म्हणजे ते कुठेतरी अनुकूळ याच्यामध्ये ते येऊ शकतात. म्हणजे परमेश्वराने, स्वामींनी निरूपण केलेलं जे ऐकलं गेलं, श्रवण केलं गेलं आणि ते अनुपालन देखील करण्याचा प्रयत्न केला गेला, हे सगळे अनुकूल परिवारामध्ये येतात. आणि उदास मध्ये परमेश्वराचं म्हणितले न करण किंवा स्वामी जे निरूपण करतात त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नसणं, हे प्रतिकूळ किंवा उदास या प्रकारामध्ये ते मोडतात. आता आपण स्वामींच्या कुठल्या परिवारामध्ये मोडतो? आपण उपदेशी आहोत, आपण दीक्षित आहोत, म्हणजे आपण अनुकूळ परिवारात मोडत असूच असं नाही बरं का. देवाने सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला पटत नसतील, आपण आचरणात आणत नसू, तर आपण अनुकूळ प्रकारात आहोत की प्रतिकूळ परिवारात आहोत का उदास परिवारात आहोत, हे आम्हाला काही जमणार नाही बरं का. हे सूत्रपाठ पाठ करणं, उदास परिवारामध्ये आलो आपण. किंवा स्वामींनी सांगितलेलं आचरण न पटणं, कधी कधी काही गोष्टी नाही पटत आपल्याला. वचन स्वामींचंच आहे, आपण स्वामींच्याच पंथात आहोत, परंतु आपण आचरण मात्र सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्तीचं करत आहोत, ईश्वरोक्तीचं करत नाहीत. म्हणजे एकी प्रकारे परमेश्वराशीच प्रतिकूळ भाव, म्हणजे आपण आपला विधी तयार करून तो आपणच आचरण करतो आहोत आणि स्वामींचा विधी तो सोयीस्करपणे आपण बाजूला ठेवतो आहोत. तर कुठेतरी आपण प्रतिकूळ किंवा उदास परिवारामध्ये येतो की काय. म्हणजे हे चिंतन जे आहे ते आपण आपलं करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला देखील काय करायचं आहे की नुसतंच उपदेश नाही घ्यायचा, नुसतीच दीक्षा नाही घ्यायची, आपल्याला नुसतंच अभ्यास देखील नाही करायचा, आपल्याला अनुकूळ देखील व्हायचं आहे. परमेश्वराच्या अनुकूळ परिवारामध्ये आपण आलो पाहिजे. या ठिकाणी जो त्रिविध परिवार सांगितलेला आहे तो आहे दर्शनीय, वेदवंत आणि बोधवंत. दर्शनीय, बोधवंत आणि अनुसरलेले. सन्निधानी गोसावी यांचा त्रिविध परिवार,
एक अनुसरले, एक बोधवंत, एक दर्शनीय. हे तिन्ही जे सांगितलेले आहेत, या तिन्हीचा क्रम जो आहे एक अनुसरलेले आहेत. मग सगळेच अनुसरलेले आहेत का? ना. एक बोधवंत. बोधवंत आणि अनुसरले यांच्यामध्ये फरक आहे. आणि तिसरे सगळेच बोधवंत आहेत का? ना. दर्शनीय म्हणजे त्याच्यामध्ये फक्त काही दर्शनीय आहेत, म्हणजे फक्त स्वामींचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. मग आपण परत उलट येऊया असं की जेवढ्यांना स्वामींचं दर्शन झालं तर ते दर्शनापुरतेच मर्यादित राहिले का? ना. एक बोधवंत म्हणजे काहींना स्वामींपासनं निरूपणातनं बोध देखील झाला, म्हणजे सर्वांना बोध नाही झाला. काही त्यातले दर्शनीयच पदामध्ये राहिले, काही उपदेशीच राहिले, ते वासनिक झालेच नाहीत. काही उपदेशी वासनिकच राहिले, ते अनुसरलेले झाले नाहीत. किंवा उपदेशी वासनिक अनुसरलेले ते भक्त झाले नाहीत. म्हणजे हा क्रम आहे बरं का. उपदेशीच वासनिक होऊ शकतो, वासनिकच अनुसरलेला होऊ शकतो, आणि ओलेने गुणे आचरण करून भक्त सुद्धा होऊ शकतो. हा क्रम आहे. तशा पद्धतीने जे दर्शनीय आहेत ते केवळ दर्शनीयच आहेत, पण त्यातले मात्र काही जे काही अधिकाराचे जीव आहेत, मूळाधिकार भूत भजनाधिकार ज्यांना घडलेला आहे, ज्ञानाधिकार ज्यांनी जोडलेला आहे, असे जीव बोधवंत म्हणजे त्यांना जीवेश्वर भाव म्हटला. मी जीव आणि हे ईश्वर अशा प्रकारचा जो काही प्रतीती मनामध्ये येते त्याला बोध असं म्हटलं जातं. भट्टोबासांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या भेटीमध्ये बोध झाला नाही, जीवेश्वर भाव उमटला नाही, पण प्रतीती मात्र त्या प्रकार सारखीच होती, प्रवास तसाच होता. आणि 6व्या भेटीमध्ये त्यांना बोध झाला आणि 7व्या भेटीमध्ये अनुसरण झालं. भट्टोबासांना पहिल्याच भेटीमध्ये बोध झालेला आहे माहीम-भट्टांना, म्हणजे माहीम-भट्टांची ती विशेषता आहे. आणि नीळभट्टांना म्हणाल तर त्यांना देखील पहिल्या भेटीच्या काही क्षणातच बोध झाल्यासारखंच आहे. आमच्या स्वामींसोबत निघालेला, ज्यांचे मी आहोत त्यांच्यासोबत चाललो, हा सुद्धा एक प्रकारच्या बोधाचा पण पुढचा टप्पा आहे. बोध झाला, नुसतं ज्ञान झालं, पण नीळभट्टांना त्या वाक्यातनं बोधही झाला आणि आचार प्रकारही कळाला. अस्थिपरी प्रकरण देखील त्यातनं न निरूपिता कळालं. याचाच अर्थ कुठेतरी सर्व काही त्यांचं काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत आणि इथे काहीतरी त्यांचा तो बोध सुप्त अवस्थेतला उजृंभित करणं एवढंच कार्य फक्त बाकी होतं. ते आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी भेट देऊन ते केलेलं आहे. आणि दर्शनासरीसे त्यांना तो बोध झाला देखील. आणि अस्थिपरीचं जे आचरण आहे, ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. ज्ञानाचं कार्य असं असतं की ज्ञान झाल्यानंतर लगेच तुम्हाला जर का कोणी सांगितलं हे जे पाणी तुम्ही पिताय, पियायच्या आधीच सांगितलं याच्यामध्ये काहीतरी पडलंय बरं का, लगेच तुम्ही त्यागता की पिल्यानंतर त्यागता ते पाणी? जेव्हा कळलं हे पाणी दूषित आहे, लगेच त्याग करून टाकतात तिथेच. साखर न खाणाऱ्या व्यक्तीला सांगितलं याच्यात गोड आहे बरं का, तो लगेच जागेवरच त्याग करून देतो, तो खाऊन वगैरे त्याग करत नाही त्याचा. म्हणजे आपल्याला ज्ञान झाल्यानंतर गुणयुक्त गोष्टींचा लगेच स्वीकार, लगेच करावा लागतं स्वीकार. आपल्याला जर का असे 500ची नोट पडलेली दिसली तर आपण कधी स्वीकार करतो त्याचा? लगेच वागतात लोक. देवाकडे नाही वागत, पण ते पैसे पडले असतील लगेच वाकून जातात लोक. म्हणजे अशा काही गोष्टींचा स्वीकार हा लगेच झाला पाहिजे. कुठल्या गुणदायक गोष्टींचा, आपल्याला पाळता येणाऱ्या वचनांचा लगेच स्वीकार करता आला पाहिजे. भले स्वामी सांगतात की काळांतराने तुम्हाला ते उपयोगी जाणार आहे, आताचे तर ऐसे घेपे, आता घ्या, म्हणजे घ्यायचं तरी अनुकरण आपण केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला हा भाव जो आहे तो लगेच उमटला पाहिजे, लगेच स्वीकारता आलं पाहिजे. ते असं ते ज्ञानाचं कार्य आहे. नाहीतर मग ते कोणी म्हटलं आमचा खूप अभ्यास झालाय बरं का,
अच्छा, मग कुठे राहता तुम्ही? म्हणजे कुठे आहात? अनुसरले का तुम्ही? वेश परिवर्तन केलं का? नाही. मग नाही. मग माहिती आहे नुसती. अभ्यास आणि माहितीमध्ये फरक आहे बरं का. माहिती म्हणजे सर्वसाधारण कुणीही माहिती काढू शकतो महानुभाव पंथाची, परंतु तो अभ्यास नाही करू शकत. अभ्यास म्हणजे ज्याला संशोधन करायचंय, ज्याला परिवर्तन करायचंय, ज्याला त्यामध्ये काहीतरी मिळवायचंय, तोच त्याचा अभ्यास करत असतो. आणि त्याला अभ्यास म्हणतात की त्याच्यामधनं तुमचं परिवर्तन झालं पाहिजे. तुमच्यामध्ये वासनिक दशा तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, वेश परिवर्तन दशा निर्माण झाली पाहिजे. नुसतं वासनिक दशा देखील नाही चालणार, वेश परिवर्तन, अनुसरण हे असे क्रम त्याच्यामध्ये झाले पाहिजेत. आणि म्हणून तो बोध म्हणजे जीवेश्वर भाव उमटला. भट्टोबासांना जसं उमटला 6व्या भेटीमध्ये, 7व्या भेटीमध्ये अनुसरण झालेलं आहे. माहीम भट्टांचं देखील जसा बोध झालेला आहे त्यापासूनच त्यांच्या विचारांचा अनुसरणाचा प्रवास तिथून सुरू झालेला त्यांचा. त्यांनी ते जोडलेलं पण आहे आणि त्यांनी ते पूर्ण देखील करून दाखवलेलं आहे. निळभट्टांचं देखील असंच आहे किंवा खेईगोईंचं देखील असंच आहे की ज्ञानापाठी वैराग्य एवढं संपत्ती कोण सोडू शकतं, त्या काळात असो नाही तर या काळात असो. म्हणजे त्या ठिकाणी त्या बोधाचं कार्य आहे. बोधाच्या पुढे थोडं जीवेश्वर भाव म्हटण्या तर बोध आहेच आहे, परंतु चौ पदार्थांचं कार्य कारण स्वरूप लक्षण हे यथोचित जे जैसे असे ते तैसे जाणणे हा देखील बोधच आहे. आणि म्हणून जे दर्शनीय आहेत, सर्वात आधी परमेश्वराचे दर्शनीय असणार सन्निधानातला हा परिवार आहे. तर पहिले तर सन्निधानी जे येणार ते दर्शनीय असणार. एकेकाळी भट्टोबासही दर्शनीयच आहेत. निळभट्टांनी स्वामींनी भिक्षा म्हटल्यानंतर स्वामींकडे पाहिलं आणि परत ग्रंथामध्ये बघायला लागलं, निळभट्ट देखील दर्शनीय आहेत. माहीम भट्टांनी काय काय विचार करून गेले, पण स्वामींना जेव्हा बघितलं दर्शनीय झाले आणि मागील अवघेची विसरले. म्हणजे पहिले दर्शनीय झाले ते. ससा स्वामींना बघितलं, मागे काय लागले ते तेवढ्या वेळासाठी तो विसरला, स्वामींकडे बघितलं, दर्शनीय झाला तो. आणि मग स्वामींच्या जाणूखाली तो आलेला आहे वगैरे वगैरे. असे जेवढे कोणी स्वामींना भेटले ते सर्व दर्शनीय या पदामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. आणि तेच दर्शनीय त्यांच्या अधिकाराच्या अनुरूप, म्हणजे त्यांचा अधिकार कसा आहे त्या अनुरूप ते एकतर वेदवंत होतात, मग त्याच्यामध्ये मार्गवेद, मूर्तिवेद, स्थानवेद वगैरे, किंवा परमेश्वर श्रीमूर्तीचा वेद. आमचे स्वामी जेव्हा उभय हाटवटी बीजे करायचे किंवा कुठूनही बीजे करायचे तर अवघी ती जी काय हाटवटी आहे स्वामींना वेधल्या जायची. म्हणजे वेद त्याच्यामध्ये देखील आहे. वेद म्हणजे दर्शनानंतर जो निर्माण होतो तो वेद आहे. किंवा स्वामींच्या गुणाबद्दल, म्हणजे वेदवंत हा दर्शनीयच असला पाहिजे असं काय नाही. वेदवंत जो आहे ज्याला वेद निर्माण झाला तो श्रवणीय देखील असू शकतो. म्हणजे स्वामी विचारतात, हे तुम्हा श्रुत की दृष्ट, म्हणजे श्रुत असलं, नुसतं स्वामींबद्दल ऐकलेलं जरी असलं तरी वेद निर्माण होतो. आणि त्या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर देखील वेद निर्माण होत असतो. म्हणजे परमेश्वराचा वेद जो आहे त्यासाठी दर्शन असावंच लागेल असं काही नाही. एखाद्याने नाम ऐकलं, आमच्या भट्टोबासांना स्वामींच्या नामाचं श्रवण झालेलं आहे दादोसांकडनं आणि त्यांना वेद निर्माण झाला. दादोसांना ते म्हणतात, तुम्ही जर का स्वामींच्या भेटीला चालले तर मी देखील येतो. म्हणजे वेद निर्माण झालेला आहे. आणि म्हणून बोध आणि दर्शन याच्या आसपासच वेद देखील आहे. म्हणजे दर्शनीय जे आहेत ते वेदामध्ये येतात किंवा वेदवंत जे आहेत ते दर्शनाला येतात. म्हणून दर्शनीय या पदामध्ये ते वेदवंत आपण घेऊ शकतो. आणि वेदवंताच्या किंवा दर्शनीयाच्या पुढचा टप्पा जो आहे तो आहे बोधवंताचा. आणि बोध झाल्यानंतर सगळे जे काही जे आहेत ते दर्शनीय आहेत, काही वेदवंत आहेत, काही बोधवंत आहेत.
एवढाच परिवार आहे का? न एक अनुसरले म्हणजे बोधापर्यंत मर्यादित राहिले नाही. परमेश्वराचं ज्ञान सगळ्यांना होतं. असं कोणी एक जीव नाहीये या पृथ्वी तलावर की ज्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं नाही किंवा होणार नाहीये. एक काही लोकांना झालेलं आहे आणि काही लोकांना होणार आहे पुढे, आणि काही लोकांना होत आहे आता प्रस्तुत, जे आता मानव पंथात आहेत. त्यांना आता सध्या ज्ञान दातृत्व सुरू आहे. आणि त्यामध्ये देखील काही लोक उपदेशापुरतं नामधारक म्हणूनच ते मर्यादित राहिले, त्याच्या पुढे ते गेले नाही, ज्ञानधारक झाले नाही, फक्त नामधारकच झाले. जेव्हा ज्ञानधारक होईल तेव्हा तो वासनिक दशेमध्ये येईल. म्हणजे वासनिक दशेमध्ये येण्यासाठी परत 2 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. लगेच वासनिक दशेत येणार नाही. वासनिक दशेत येण्यासाठी उपदेशानंतर ज्ञानाचा टप्पा एक पूर्ण करावा लागेल त्याला, त्या उपदेशी व्यक्तीला. आणि त्या ज्ञानाचं श्रवण करत असताना अनुसरणाचा जर का उल्लेख झाला तरच तो वासनिक दशेत येणार. ते ज्ञानाचं श्रवण करताना आपल्या गुणाचं चिंतन तो करेल, आपल्या दोषांचं चिंतन जर का तो करत असेल तर तो वासनिक दशेमध्ये त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. नुसतंच ज्ञान घेतोय आपण नाही चालणार. कोणी म्हणाले आमचं अख्खं सूत्रपाठ पाठ आहे, आणि ते भांडतात पण. म्हणजे सूत्रपाठ नुसतं पाठ आहे, परंतु आचाराकडे पाठ आहे. आचाराकडे आपलं पाठ असली नाही पाहिजे. त्यामध्ये ते जे ज्ञान आपण घेतोय ते घेताच काय केलं पाहिजे, त्याचं अनुकरण मानसिके, वाचिके आणि शारीरिक. पहिले मानसिके आचरण होणार तुमचं, मग वाचिके सुरू होईल. शारीरिक आचरण करायला थोडासा एक टप्पा तुम्हाला लगेच करू नाही शकत तुम्ही. अनासक्त होता आलं पाहिजे. अनासक्त होता आलं की मग विधीविषय आपोआप आसक्तता जी आहे विधीविषय ती आपोआपच निर्माण होते. आणि अशा पद्धतीने आपल्याला अनुसरण दशेमध्ये यायचं आहे. आपण त्यातल्या त्यात बघितलं की ज्ञान घेताना प्रत्येक ज्ञानी हा वास्तविक नसतो, प्रत्येक उपदेशी हा ज्ञानी नसतो, परंतु उपदेशीच ज्ञानी होऊ शकतो. कारण त्यांनी उपदेश घेतलेला आहे, ज्ञान अधिकार त्यांनी तो जोडलेला आहे. फक्त ज्ञान श्रवण कधी करायचे, तर ते ज्ञान श्रवण करणं म्हणजे ज्ञान होणं. पण प्रत्येक ज्ञानी बोधवंत असेलच असं नाही. त्याला बोध होण्यासाठी ईश्वराविषयी तो भाव निर्माण होणं तेवढंच आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल जर का त्याला बोध नाही किंवा उपदेशी तो आहे, पण काही लोकांना जबरदस्ती पण उपदेश दिला जातो बरं का. त्यांना बसवून ते म्हणतात की आम्ही उपदेश घेतला तेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हतं, त्यांनी बसवलं आणि काहीतरी सांगितलं वगैरे वगैरे. म्हणजे त्यांना ते न कळत त्यांच्या ते दिल्या गेलेलं आहे. आणि एक जाणीवपूर्वक घेणं तो ज्ञानाच्या जवळ आहे. उपदेशाच्या आधीच काही गोष्टींचं ज्ञान त्याला झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जी प्रतीती मनामध्ये बसते ईश्वर असण्याची, म्हणजे चक्रधर स्वामी किंवा पंचावतार हे ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत, हा भाव मनामध्ये निर्माण होणं हाच बोधाचा टप्पा आहे. आणि अशा पद्धतीने ज्ञान झालेली प्रत्येक व्यक्ती वासनिक नसते. आपल्याला ज्ञान घ्यायचंय आणि वासनिक पण व्हायचं आहे, हा टप्पा आहे. आपल्याला लगेच भक्त नाही व्हायचं. आपण म्हणतो आम्ही चक्रधर स्वामींचे भक्त आहोत, हे फक्त म्हणण्यापुरतं ठीक आहे. तुम्ही कोणाची भक्ती करता? चक्रधर स्वामींची भक्ती करतो, पंचकृष्णाची भक्ती करतो, हे म्हणायला सांगायला ठीक आहे. पण वास्तविक आपण भक्त नाही आहोत. आपण वासनिक देखील नाही आहोत. आपण पूर्ण पहिले तर ज्ञान होऊन आपण वासनिक झालो पाहिजे. वासनिक झाल्यानंतर किंवा वासनिक होत असताना किंवा वासनिक तोच होऊ शकतो ज्याला आपण जे आचरण करत असताना जे दोष घडतात त्याच्याविषयी त्याला दुःख आहे, ज्याला दुःख आहे किंवा ज्याला परमेश्वराला समर्पित होण्याची तळमळ सुरू आहे, असा जो व्यक्ती आहे ना. एखादा चांगला पदार्थ जर का आपल्या घरी बनणार असेल तर आपल्याला ती ओढ असते की कधी ते बनेल आणि कधी आपण खाऊ, किती वाजता, म्हणजे 10 वाजता जेवायचंय, 12 वाजता जेवायचं, तर ते 12 कधी वाजतात, उपार कधी होतो. म्हणजे तो पदार्थ खायचा आहे त्या 12 वाजताच खायचा आहे,
पण त्याची ओढ जी आहे ती सकाळपासून आपल्याला लागते. अशा प्रकारची जी वातावरण अनुसरणाबद्दल, ईश्वराला प्राप्त होण्याबद्दल असणं, हाच खरा मोक्ष मार्गाचा प्रवास आहे. नुसतंच उपदेश किंवा नुसतंच दीक्षा तो प्रवास नव्हे, तर त्या प्रवासामध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्या प्रवासामध्येच या गोष्टी निर्माण होतात. तुम्ही म्हटले त्यांनी फक्त वेश परिवर्तन केलं. वेश परिवर्तन हाच प्रवास आहे. वेश परिवर्तन करणं म्हणजे एक टप्पा ते पुढे गेलेले आहेत. आणि म्हणून इथे आपल्याला वासनिक दशेमध्ये आल्यानंतरच तो व्यक्ती अनुसरण दशेमध्ये येऊ शकतो. एकदम कोणी अनुसरण दशेत येत नसतं. त्यासाठी आधी वासनिकच व्हावं लागतं. नीळभट्ट काही वेळासाठी वासनिक झालेले आहेत. उपदेशी नव्हते ते. म्हणजे त्या काळामध्ये नाम देऊन उपदेश देण्याचा प्रकार कधी सुरू झाला पंथात माहिती नाही, परंतु त्या काळामध्ये असं काही दिसत नाही आपल्याला. आणि नीळभट्टांना जेव्हा मागील पांकी पहा म्हणाले आणि त्यानंतर जेव्हा त्यांना त्याचं उत्तर मिळालं आणि मग काही प्रश्न निर्माण झाले आणि मग लक्षात आलं की हे कशासाठी आलेले आहेत, हाच बोध आहे, हेच वासनिक दशा आहे की हे तर माझ्यासाठी आलेले आहेत. अनुसरणाची वासना. अनुसरण म्हणजे काय आहे, ते जे काही सांगितलेलं आहे सगळं, येत आधीन होई जे आणि येथून म्हणितले की जे. म्हणजे नीळभट्ट त्याच वेळेला स्वामींच्या अधीन झाले आणि पत्नीला लगेच सांगून दिलेलं आहे. एकदम कमी वेळात झालेला घटस्फोट आहे बरं तो. म्हणजे भांडण करून घटस्फोट नाही आहे तो, एकदम अनुकूल भावनेने झालेला तो घटस्फोट आहे. त्याला सोडचिठ्ठी म्हणता येईल. घटस्फोट म्हटलं तर वेगळं होऊन जातं. सोडचिठ्ठी हा शब्द त्यातल्या त्यात बरा आहे. एकदम कमी वेळामध्ये 1-2 वाक्यामध्ये सोडचिठ्ठी झालेली आहे. आणि म्हणजे अशी सोडचिठ्ठी त्या चर्मकाराची पण झालेली नाही. त्याच्या पत्नीचं त्याचं पहिले बोलणं, 10 वाक्य बोलणं झालं, मग भांडण झालं वगैरे आणि मग ती सोडचिठ्ठी झालेली आहे. पण ही सोडचिठ्ठी मात्र नीळभट्टांनी 1-2 वाक्यामध्ये देऊन टाकलेली आहे आणि स्वामींच्या अधीन झाले आणि स्वामींच्या अधीन होऊन निघून गेले. आता काय आहे, म्हणितले करम येत आधीन होई जे येथून म्हणितले की जे. हे 16 वर्ष केले नीळभट्ट भांडारेकरांनी. म्हणजे तेवढ्या वर्ष एक वासनिक दशा, वासनिक दशेतनं सर्वाचा त्याग आणि त्यागातनं मग अनुसरण आणि अनुसरणातनं मग येथून म्हणितले की जे. अनुसरण वेगळं आणि येथून म्हणितले की जे वेगळं नाहीये, दोन्ही एकच आहे. तुम्ही जेव्हा स्वामींनी सांगितलेलं म्हणितले करण करता तेव्हा तुम्ही तेवढा अंश अनुसरलेले असता. तुम्ही जर का संपूर्ण स्वामींच्या वचनाचं 6 वचनांचं अनुपालन करत असाल तर तुम्ही पूर्णपणे अनुसरलेले आहात. आचार प्रकरणाचं अनुपालन आपण करत असू तर आपण अनुसरलेले या पदामध्ये आहोत. म्हणजे आचारामध्ये आपण आहोत. आणि नीळभट्टांनी सर्वार्थाने म्हणजे त्यागापासून, म्हणजे त्या अनुसरणामध्ये त्यागही तेवढाच महत्वाचा आहे. त्यागाशिवाय म्हणजे पुढे टप्पा जो आहे तो पुढे चालत नसतो. आपण म्हटलं की नाही मी रागाचाही त्याग करणार नाही आणि सात्विकपणा पण आणेल, तर मग दोन्ही गोष्टी एकत्र येत नसतात. तिथे तुम्हाला रागाचा त्यागच करावा लागेल तरच सात्विक त्याच्यामध्ये. स्वामी काय सांगतात, अहंतेचे मूळ सकंदी उपडावे आणि मग शांतीचे रोप तिथे लावता येईल. त्या आळ्यामध्ये आधीच झाड आहे आणि त्याच्यात परत तुम्ही काहीतरी दुसरं झाड लावायला गेले तर ते चालणार नाही. ते झाड जगत नसतं. ते रोप वगैरे मोठ्या झाडाच्या छायेखाली ते जगत नसतं. तशा पद्धतीने आपल्याला एका दोषाचा त्याग केला की एक गुण. आमच्या तर स्वामींनी काय सांगितलं, विकार, विकल्प, स्वभाव आणि आलिंबन या 4 गोष्टींचा त्याग केल्यानंतर, त्याच्यावर नियंत्रण आणल्यानंतर स्मरण सांगितलंय. म्हणजे एका स्मरणासाठी हे 4 दोष जे आहेत त्याच्यावर आपल्याला एक तर त्याची शून्यता करावी लागेल किंवा त्याच्यावर नियंत्रण आणावं लागेल, तेव्हा जाऊन स्मरण होईल. आपल्याला ही प्रक्रियाच माहिती नाहीये. आपण विकारयुक्त, विकल्पयुक्त, स्वभावाला मात्रा न देता आणि आलिंबनाचं ओझं घेऊन स्मरण करतो. स्मरणच होत नाही.
लोकांचा प्रश्न आहे की आमचं स्मरण का नाही होत, कारण की अस्थिपरीचे जे काही पहिले वचन आहेत, 3 वचनं आहेत आणि 3 वचनातले 4 दोष आहेत. याच्यावर आपण नियंत्रण न आणल्यामुळे आहे ना, तुम्ही पदार्थ बनवताना तुम्ही म्हणता ना की अजून ते शिजलं पाहिजे, त्याला अजून तेल सुटलेलं नाहीये, म्हणजे त्याचे प्रमाण आहेत तुमचे, अजून त्याचं ते पाक बनवतोय पण त्याच्या तारा एवढ्या पाहिजेत तेवढ्या पाहिजेत, त्याचं ते प्रमाण तुम्ही जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत तो पदार्थ तसा बनत नाही. तोच प्रकार स्मरणाच्या बाबतीमध्ये आहे. ती सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी त्या दोषांचा त्याग करावा लागेल आणि मग त्यामध्ये गुणाचा स्वीकार त्याच्यामध्ये येत असतो. दोन्ही गोष्टी सोबतही करू शकता आणि मागे पुढेही आपण करू शकतो, परंतु दोषांचा त्याग केल्याशिवाय गुणाचा स्वीकार होणं शक्य नाही. किंवा कधी कधी गुणांचा स्वीकार करता करता दोषांचा त्याग करायचा. जसं काही लोक म्हणतात की मी अनुसरल्यानंतर अभ्यास करणार आहे, आता करा, नाही आता आम्हाला वेळ नाही, अनुसरणानंतर करणार आहोत. काही लोक अनुसरणाच्या आधी अभ्यास करून मग अनुसरण घेतात. काही लोक अनुसरण आणि अभ्यास सोबत त्यांचं चालतं, म्हणजे जसं जसं अभ्यास तसं तसंच अनुसरण त्यांचं आतल्या आत सुरू होऊन जातं. एक 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 वचन त्यांना अनुपालन त्यांचं सुरू होऊन जातं आणि फक्त औपचारिकता जो त्यागाचा भाग आहे तो नंतर घडत असतो. अशा पद्धतीने निळभट्ट भांडारेकर देखील काही वेळासाठी वासनिक झालेले आहेत. भट्टोबास देखील काही वेळासाठी वासनिक झालेले आहेत. त्यांनी जेव्हा विचार केला दादोस आणि प्रपंच कसा आहे, अविद्या आहे, अनिष्ट आहे, हा विचार करणं आणि स्वामींना अनुसरायचं आहे हा विचार करणं, हे वासनिक दशाचीच ती अवस्था आहे. आणि उत्तम वासनिक जो आहे तो उत्तम अनुसरलेला होऊ शकतो. तिथेच आम्हाला माहीम भट्ट जे आहेत ते सुद्धा वासनिक दशेमध्ये दिसतात आम्हाला. स्वामींच्या भेटी झालेल्या आहेत, बोध झालेला आहे, अनुसरण कळालेलं आहे आणि अनुसरणाविषयी जे चिंतन त्यांचं आहे की आपल्याला फक्त त्या लिळेतलंच माहिती आहे तेवढं त्यांनी सांगितलेलं की 1 वर्षाने अनुसरावं, मग 6 महिन्यांनी अनुसरावं, पण एकाएकी थोडी हा भाव उमट होतो. त्याच्या आधी देखील अनुसरणाचा विषय त्यांना कळालेला आहे आणि तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये ते सुरू आहे ना. पुढच्या दिवाळीला कुठला अलंकार घ्यायचा ते आजपासूनच सुरू आहे ना आपलं, की पुढच्या वर्षी हे बनवायचं आहे, त्याच्या पुढच्या वर्षी तो अलंकार बनवायचा आहे. हे काय आहे, हा चिंतन असावं लागतं. हे चिंतन असेल तर तुम्ही वर्षाच्या शेवटी बरोबर ती वस्तू घेणार आहात. त्याचं नियोजन असतं, पैशांचं वगैरे वगैरे सगळं. त्यासाठी काय काय गोष्टी घ्यायच्या नसतात, ती एक गोष्ट घ्यायची आहे म्हणून इतर गोष्टींना आपण बाजूला करून देतो. तसं अनुसरण घ्यायचंय म्हणून मग काय काय गोष्टी घ्यायच्या नाही आहेत, किंवा अनुसरणाचं ते नियोजन आहे ते माहीम भट्टांचं नियोजन आहे म्हणून ते कसं आहे, एकदम तंतोतंत आहे, त्याच्यामध्ये अजिबात इकडे तिकडे नाही. आणि म्हणून ती जी काही अवस्था आहे त्यांची ही वासनिक अवस्था आहे की त्याच्यामध्ये त्यांना प्रपंच अनिष्ट वाटतो आणि परमेश्वराचं अनुसरण जे आहे ते घडावं म्हणून जी तळमळ त्या वेळामध्ये आहे ती वासनिक दशाच आहे. आणि म्हणून ते उत्तम अनुसरलेले ते तयार होऊ शकले. उत्तम प्रकारचं त्याग जो आहे तोही त्याग, एरवी आपण त्यागाच्या प्रकारामध्ये बसवलं तर उत्तम मध्यम कनिष्ठ असं होऊ शकतं, पण आपल्या दृष्टीने निळभट्टांचा त्यागही उत्तमच आहे आपल्या दृष्टीने बरं का. बाकी तुम्ही कुठल्या त्यागात बसवायचा तो भाग वेगळा, परंतु माहीम भट्टांचाही त्याग तेवढाच उत्तम आहे. कुणालाही न कळवता तिकडच्या तिकडे जाणं हा सुद्धा त्याग तेवढाच उत्तम आहे. खेईगोईंचा त्याग तर उत्तम आहेच आहे. भट्टोबासांचाही त्याग तेवढाच उत्तम आहे. कुठलाच मागचा पुढचा म्हणजे मागचा तर नाही विचार, परंतु पुढचा विचार त्यांनी केलेला आहे. आपण म्हणू मागचा पुढचा विचार न करता म्हणजे बेविचाराने केलेला आहे. भट्टोबासांनी मागचा विचार केलेला नाही, पुढचा विचार केलेला आहे, इथून मला पुढे काय करायचं आहे, म्हणजे विचारपूर्वक जो निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून स्वामींच्या या परिवारामध्ये आपल्याला तिन्ही परिवार जे आहेत ते तिन्ही परिवार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये दर्शनीय आहेत, बोधवंत आहेत आणि अनुसरलेले आहेत. त्याच्यामध्येच दर्शनीय मध्येच आपण वेदवंत देखील हा परिवार त्याच्यामध्ये आहेच आहे.
स्वामींचा आवडी निर्माण झाल्यानंतर दर्शन घेणारे अनेक जण आहेत आणि दर्शन झाल्यानंतर आवडी निर्माण होणारे पण अनेक जण आहेत. आणि म्हणून हा 3 परिवार आहे. तरी दर्शनीय ते कवन, दर्शनीय ते कवन, त्याच्यामध्ये रामदेव दादोस हे दर्शनीय पदामध्ये येतात. त्यांनी जरी स्वामींच्या ठिकाणी कोणाकोणाला आणलेलं आहे, भटोबासादिकांना त्यांनी आणलेलं वगैरे आहे, परंतु ते बोधवंत या पदामध्ये येत नाही. ते बऱ्यापैकी वेदवंत पदामध्ये पण थोडे थोडे येतील किंवा नाही येतील, पण अनुसरले पदामध्ये तर बिलकुलच येत नाही. त्यांना दर्शनीय या पदामध्ये ठेवलेलं आहे. दर्शनीय म्हणजे स्वामी परमेश्वर जे काही ज्ञान दातृत्व करतात त्याचा कुठलाही लाभ न झालेला व्यक्ती म्हणजे दर्शनीय. त्याचा जर का लाभ झालेला व्यक्ती असेल तर तो बोधवंत, आणि त्या बोधाचा लाभ करून घेणारी व्यक्ती असेल तर ती अनुसरलेली आहे. आणि ज्यांना परमेश्वराचं नुसतं दर्शनच झालं ते दर्शनीय पदामध्ये येतात. बाकी त्यांना दर्शनाचा लाभ होईल, काही गोमट मिळेल, काही कणव निर्माण होईल, काही योग्यता होईल, परंतु त्यांना ज्ञान दातृत्व ज्यांना भेट होऊन सुद्धा होत नाही ते दर्शनीय पदामध्ये येतात. आणि म्हणून दर्शनीय या पदामध्ये आपल्याला ज्यांना परमेश्वरापासून ज्ञान झाले ते लोक दर्शनीय या पदामध्ये घेतल्या जाणार नाहीत. असे दर्शनीय एकूण किती आहेत तर एकूण 110 दर्शनीय मोजलेले आहेत बरं का. म्हणजे आता आम्हाला स्वामींनी ज्या काही लीळेंचं निरूपण केलेलं आहे त्या लीळेंचं निरूपण करत असताना एकांक काळातल्या काही लीळा स्वामींनी सांगितल्या. आता 110 पेक्षाही जास्त दर्शनीय असणार आहेत, पण सगळ्यांचा काही उल्लेख स्वामींना अनेक लोकांनी बघितलेला आहे. उभया हाटवटी बीजे करीती सगळेजण स्वामींना मान वळवून स्वामी दिसेनाशे होईपर्यंत पाहतात. स्वामी ज्या रांधवन हाटामध्ये ज्यांच्याकडे भोजन स्वामी करतात वगैरे ते सुद्धा दर्शनीय पदामध्येच आहेत. किंवा स्वामी त्या ठिकाणी द्यूत खेळतात तिथे देखील काय आहे की स्वामींना अनेक जण बघतात. दर्शनीय भरपूर लोक आहेत, पण आवर्जून स्वामींची भेट घ्यायला येणारे दर्शनीय वेगळे. आता दर्शनीय मध्ये परत 2 प्रकार झाले. ज्यांनी सहजपणे स्वामींना बघितलं, स्वामी त्यांना दिसले ते दर्शनीय एक झाले. किंवा वास्तविक स्वामींच्या खास दर्शनासाठी म्हणून जे आलेले आहेत, भेटीसाठी म्हणून जे आलेले आहेत, जसं ते त्या ओट्यावर ते बसलेले आहेत आणि त्यांनी विचारलं त्यांना, हे तुम्ही ओट्याची पूजा का करता? ते म्हणाले, इथे आधी एक स्वामी बसायचे त्यांची पूजा करायचो. स्वामींबद्दल ऐकल्यानंतर ते कुठे गेले? ते मनसरला गेले. तो खास व्यक्ती स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून आलेला आहे, तो दर्शनीय एक वेगळा. तो खास स्वामींच्या भेटीसाठी म्हणून येणं एक दर्शनीय वेगळं. आमच्या बाईचा सुद्धा प्रथम याच्यामध्ये दर्शनीय आहेत. जेव्हा बोनेबाईंकडनं त्यांनी ते ऐकलं तेव्हा स्वामींची भेट कधी होईल, कशी होईल असा विचार त्यांच्या मनात सुरू असताना स्वामींनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि ते दर्शनीय झाले. आणि त्याच्यानंतर मग 3ऱ्या दिवशी तर स्वामींनी भक्ती साधनेचा संचार त्यांना केलेला आहे. म्हणजे दर्शनीय मध्ये सहज स्वामींना ज्यांनी पाहिला असे अनेक आहेत, आणि ज्यांनी आवर्जून स्वामींची भेट घेतली किंवा दर्शन झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी स्वामींच्या बाबतीमध्ये अनुकूल प्रकारे ते वर्तन त्यांनी केलेलं आहे, काहीतरी गोमटेची प्राप्ती त्यांना झाली, कणव त्यांना प्राप्त झाली, ते देखील दर्शनीय पदामध्ये खास करून घेतलेले आहेत. म्हणून 110 दर्शनीय आहेत. दर्शनीयांची संख्या याच्याही पेक्षा जास्त आहे आणि या 3 परिवारामध्ये देखील दर्शनीय या पदाची संख्या, व्यक्तींची संख्या जास्त आहे. आता बोधवंत सांगतात. 2 नावं आहेत बोधवंत. आता बोधवंत पण अनेक आहेत बरं का, कारण की पुढे जे अनुसरलेंची संख्या दिलेली आहे ती अनुसरल्याची संख्या सुद्धा बोधवंत या पदामध्येच येणार आहे. ते बोधवंत होते म्हणून अनुसरले या पदामध्ये आले. पण इथे जे बोधवंत घेतले ते असे बोधवंत आहेत की ते बोध झाला परंतु ते अनुसरले नाहीत. जर का दर्शनीय म्हटले तर ते दर्शनीयांना बोध नाही झाला म्हणून ते दर्शनीय पदामध्ये आहेत. मग ज्यांना बोध झाला ते बोधवंत या जर का यादीमध्ये त्यांचे नाव आहेत, म्हणजे ते अनुसरले नाहीत असा त्याचा अर्थ झाला. नाही तर ते अनुसरल्यांच्या
त्या यादीमध्ये ते आले असते. आणि म्हणून इथे क्रम देत असताना देमाईसे आणि दायंबा हे दोन नावं प्रामुख्याने आले. दायंबा देखील बोधवंत होते. स्वामींकडे उत्तम प्रकारचे प्रश्न दायंबांचे असायचे आणि चांगले चर्चा करणारे वगैरे होते. परंतु नुसतंच बुद्धी चांगली असून, चर्चा चांगली करणारे असून आणि सगळं कळत असून काही उपयोग नसतो. असे कळणारे भरपूर लोक आहेत पंथामध्ये. परंतु पुढचा जो टप्पा आहे अनुसरण, या अनुसरण पदामध्ये देखील त्या व्यक्तीने प्रवेश केला पाहिजे. आता अनुसरली सन्निधानी तथा असन्निधानी. आता अनुसरलेले सांगतात सन्निधानी आणि असन्निधानी. भट बाईसे, शांती बाईसे, महादाईसे, माहिमभट्ट साधे, आऊसे, आबाईसे, नाथोबा, श्री प्रभूचे लक्ष्मींदरबा तथा कोथळोबा तथा पोमाईसे तथा वैराग्यदेव, खेईबाईसे, गोईबाईसे. ये सन्निधानीची म्हणजे हे सन्निधानाचे एकूण 15 लोकांची नावं जी आहे, 15 अनुसरलेले हे आहेत त्यांची नावे. आता याच्यामध्ये कुठेतरी आपण घेतलं तर छर्दोबांचं नाव देखील अनुसरण या पदामध्ये येऊ शकतं बरं का. परंतु पुढे काय झालेलं आहे की त्यांचं अनुसरण भंगल्यामुळे ते दर्शनी या पदामध्ये पण त्यांचं नाव नाही, बोधवंत या पदात त्यांचं नाव नाही आणि अनुसरले या पदामध्ये त्यांचं नाव नाही. कुठेतरी बोधवंत या पदात त्यांचं नाव असावं, अनुसरण तर त्यांचं भंगलं, पण बोधही त्यांनी तो घालून बसलेले आहेत ते. आणि ते म्हणतात आम्ही कोणाचे आहोत, आम्ही नागारावळाचे आहोत. म्हणजे काहीच राहिलं नाही. ठीक आहे, अनुसरण भंगलं तर भंगलं, पण ज्ञान तर असलं पाहिजे. परंतु ज्ञानाला देखील मळीनत्व आलं. आणि स्वामी जे सांगतात वचनामध्ये, आम्ही तुम्हाला काळे करून वस्त्रतुल्य होऊ, आम्ही तुम्हाला आठवणारच नाही. आता जर का कोणी सांगितलं तर आपल्याला खरं वाटेल का? जर का मी सांगितलं की आपण देवाचं नाव विसरून जाऊ, तर आपण म्हणून अजिबात नाही, आम्ही एवढ्या वर्षाचा उपदेश घेऊन नाम स्मरण करतोय, आम्ही देवाचं नाव विसरणार नाही. पण शरदोबा त्याला आपल्याला पुरावा आहे की स्वामींनी सांगितलेलं वचन कसं खरं असतं, त्याचा तो पुरावा आहे की स्वामींना विसरले, स्वामींच्या ज्ञानाला अनुसरणाला तर विसरले, पण स्वामीचं नाव देखील विसरून गेलेले आहेत. ही एक मळीनत्वाची जी काही मर्यादा आहे, इथपर्यंत आपण येऊन पोचू शकतो. आणि म्हणून शरदोबा हे बोधवंत या पदामध्ये पण आलेले नाहीत. आणि परत म्हणजे दर्शन त्यांना आधी झालेलंच आहे, पण ते दर्शनी या पदामध्ये पण त्यांचं नाव घेतलेलं नाही आहे. कारण की ते या मार्गाच्या कक्षेमध्ये कुठेच राहिले नाहीत. मी सांगितलं ना, दर्शन अनेक लोकांनी घेतलंय, पण ते सर्वांची नावं नाही आली. कारण की स्वामींपासून त्यांना जो काही लाभ झाला त्यांचीच नावं दर्शनी या पदामध्ये घेतलेत. परंतु शरदोबांना मात्र लाभ होता होता तो राहून गेला आणि तो त्यांनी स्वतःच दवडला, म्हणून ते त्या लाभार्थीमध्ये पण ते येत नाही. दर्शनीय, बोधवंत किंवा अनुसरले या पदामध्ये त्यांचं नाव येत नाही. आणि हे सन्निधानीचे आहेत. आणि नंतर आता असन्निधानी आहेत. भटांची बहीण उमाईसे तथा भाऊ महादेवबा तथा रामदेव सांगदेव भट, पैठण उमाईसे तथा धानाईसे. म्हणजे हे सारंग पंडितांच्या पत्नी आणि मुलगी धानाईसे. जानो उपाध्ये कानोपाध्ये गौराईसे, ये गोसाविया मागा अनुसरली, ऐसा त्रिविध परिवार गोसाव्यांचा. आता जानोपाध्याय जे आहेत किंवा चांगदेव भट जे आहेत हे सन्निधानाचेच आहेत, परंतु सन्निधानी हे अनुसरलेले नाही, ते असन्निधानी अनुसरलेले आहेत. तर गौराईसे ये गोसाव्यां मागा अनुसरली, ऐसा त्रिविध परिवार गोसाव्यांचा, तयांत प्रवृत्तीचा विशेष तो भटाचा ठाई, काजे मुळी हुनी घडिले मडिले, सन्निधाना योग्य केले, तो आता सविस्तर सांगता असे जेती. म्हणजे इथे सांगतात, आता एवढं सगळं सांगून झाल्यानंतर शेवटी काय सांगितलं त्यांनी की तयांत प्रवृत्तीचा विशेष म्हणजे परमेश्वराचा जो मनोधर्म आहे, प्रसन्नता आहे,
आणि प्रवृत्ती जी आहे ती मुख्यत्वे जसं शाळेमध्ये ज्याचा पहिला नंबर येतो ना, शिक्षक त्या मुलाकडे किंवा त्या विद्यार्थ्याकडे बघून शिकवत असतात, किंवा त्यांना ते सगळ्यांना जरी सारखं शिकत असले तरी त्यांना अपेक्षा त्या मुलाकडनं, त्या विद्यार्थ्याकडनं, मुलीकडनं अधिक असतात की यांनी चांगले मार्क मिळवले पाहिजे. आणि जर का त्यांनी कमी मार्क, एक जरी कमी मार्क मिळाला तरी ते त्याला हे करतात, एवढे कमी मार्क कसे मिळाले. म्हणजे याला म्हणतात विशेष लक्ष असणं. अनेक मुलं खेळत असतील तर आईचं लक्ष आपल्या स्वतःच्या मुलाकडे जास्त असतं. बाकीच्या मुलांकडे असेल नसेल, पण स्वतःच्या मुलाकडे ती बरोबर लक्ष ठेवत असते. म्हणजे याला काय म्हणतात, प्रवृत्तीचा विशेष म्हणजे विशेष मनोधर्म त्या मुलाशी जसा जोडलेला आईचा, तसा परमेश्वराचा मनोधर्म विशेष भक्ताच्या ठिकाणी विशेष प्रकाराने जोडला जात असतो. तुम्हाला आम्हाला विनंती करावी लागते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु भट्टोबासाधिक जी काही साधक मंडळी आहेत त्यांना मात्र परमेश्वर स्वतःहून काही गोष्टी अशा प्रदान करत असतात की त्याच्यामध्ये आपोआप त्यांचं घडणं मडणं हे सगळं काय आहे, त्याच्यामध्ये आपोआपच स्वामी सांगतात तुम्हाला आता इथूनच स्थित्यंतर आहे, तुमच्यामध्ये बदल होणार आहे, होतो आहे. आणि तो बदल जेव्हापासून नाम श्रवण केलं तेव्हापासून तो सुरू झालेला आहे. तिथून तो विशेषता आहे. म्हणजे 22विषयी स्वामींनी 6 महिने चिंतन केल्याचा उल्लेख येतो. पण माझं म्हणणं आहे की भट्टोबासांविषयी पण स्वामींचं चिंतन आहे. आणि म्हणूनच दादोस आणि त्यांच्या आई बहीण वगैरे जे आहेत, ते दादोसांची त्यांची भेटी झाली की दादोस हेच त्यांना स्वामींपर्यंत घेऊन येणारा निमित्त देवाला करून घ्यायचं आहे. दादोसांमुळे स्वामींची आणि भट्टोबासांची भेट झालेली नाही, दादोसांना स्वामींनी निमित्त करवलेलं आहे आणि म्हणून ते निमित्त झाले. आणि तदनंतर त्या ठिकाणी भट्टोबासांचं देखील चिंतन आहे आणि म्हणूनच स्वामींचं नाव ह्यांनी घेतलं दादोसांनी आणि भट्टोबासांना वेद निर्माण झाला. म्हणजे तिथे चिंतन भट्टोबासांचं देखील आहे. म्हणजे प्रत्येक जीवाविषयी तुमचं आमचं देखील, तुम्ही आम्ही इतक्या मागील जन्मामध्ये कुठल्या नरकफळामध्ये असू, कुठल्या प्राण्या वगैरे यांच्यामध्ये आपण असू, देवता फळामध्ये असू, आणि या जन्मात आपण मनुष्य देहामध्ये पण आहोत आणि ईश्वर धर्मामध्ये पण आहोत, आपलं देखील चिंतन देवाने केलेलं आहे. उगाच बिना चिंतनाचे आपण आलेलो नाही. म्हणजे आपण आता इथे निरूपणाला आलो तर काहीतरी कळल्याशिवाय आलो का? कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला कळालं की निरूपण आहे मगच आलो, कळालंच नाही तर येऊ शकणार नाही आपण. तशा पद्धतीने ईश्वराचं चिंतन सकळ जीवांविषयी, हे सकळ जीवाते चिंती म्हणजे काय चिंतन करतात? आपले नाव गाव पाठ करतात का देव? नाही, आपल्या अधिकार योग्यता किंवा कणवे बद्दल ते चिंतन करतातच, पण आपली काय अयोग्यता आहे, अनधिकार आहे याच्याबद्दल पण है ना. आई वडील आपल्या मुलांमध्ये काय न्यूनता आहे, कमीपणा आहे, कुठल्या विषयात तो कमी ह्याचं पण चिंतन करतात आणि तो कुठल्या विषयात चांगला आहे याचं पण चिंतन करतात. तशा प्रकारे परमेश्वर आपल्या गुणा दोषांचं चिंतन करतात. गुणांचं चिंतन याच्यासाठी की त्या गुणांच्या बाबतीत त्याला तो प्राधान्य द्यायचं आहे, ते गुण त्याला अजून वाढावेत म्हणून. आणि दोषांचं चिंतन याच्यासाठी की दोष ते कमी व्हावेत, त्यासाठी कुठले विधी द्यावेत. आणि म्हणून त्याचं सुद्धा चिंतन असं करत परमेश्वर काय करत असतात, सकळ जीवांचं चिंतन करून जे परमेश्वराच्या धर्माला अधिकारी जे आहेत त्यांना परमेश्वर त्या धर्मामध्ये प्रवेश देतात, जो आपल्याला दिले. म्हणजे आपलंही चिंतन थोडं थोडं झालेलं आहे. आपल्याला काही खूप वेळ देवाने दिलेला नसणार आहे. आलेल्या लोकांचं सगळ्यांचं स्वागत, पण विशेष अतिथींचं व्यवस्थित स्वागत केलं जातं, त्याला वेळ दिला जातो. बाकीच्यांच्या स्वागताला एका वाक्यामध्ये स्वागत होऊन जात असतं. तशा पद्धतीने भट्टोबासांचं चिंतन, निळभट्टांचं चिंतन आहे म्हणून त्यांच्या घरी गेलेले आहे आणि त्याचं चिंतन निळभट्टांनी केलेलं आहे. म्हणजे निळभट्टांच्या देखील चिंतन स्वामींनी केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचं चिंतन निळभट्टांनी स्वतः देखील केलेलं आहे की माझ्याच घरी भिक्षेला का आले, कशासाठी आले.
म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला देखील स्वामींचं चिंतन करता आलं पाहिजे. ज्याची एरेठाई वर्ते त्याची एरेठाई वर्तलं पाहिजे. परमेश्वराचा जो मनोधर्म प्रवृत्ती आहे त्याच्या बाबतीतलं चिंतन आपल्याला आपल्या मन अंतःकरणामध्ये करता आलं पाहिजे. तरच परमेश्वराचं जे देवाण आहे त्याची घेवाण आपण करू शकतो. अशा प्रकारे शब्दवेदी या रसाचा दृष्टांत जो आहे तो तिथे व्यवस्थित प्रकारे बसू शकतं, की तिथला आवाज येणंही गरजेचं आहे आणि रसाचा स्पर्श होणंही गरजेचं आहे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय त्या धातूचं सोनं होणं शक्य नाही. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी ज्या दिवशी घडतील त्या दिवशी आपल्यामध्ये बोधवंत, अनुसरलेला, वासनिक या सर्व भूमिका ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने येणार आहेत. आणि म्हणून प्रवृत्तीचा विशेष तो भटांच्या ठाई. विशेष प्रवृत्ती आपण बघितलं की भटोबास मुख्य करून निरूपण झाले किंवा सगळे आलेले आहेत. असं कुणाविषयी स्वामी हे नाही म्हटलं की हे नाही आले, ते नाही आले, ते नाही आले. परंतु भट्टोबास नाही आले तर स्वामी म्हणतात की भट्टोबास दिसत नाही. प्रवृत्तीचा विषय आहे, निरूपण करायचं आहे तर भट्टोबास पाहिजे. वानरेश अजूनही काय येत नाहीत, नेवाशाला गेलेले आहेत, स्वामींच्या सेवेअर्थी गेलेले आहेत. म्हणजे हे जे काही साधक आहे स्वामींच्या सेवेव्यतिरिक्त दुसरी सेवाच करत नव्हते, दुसरं कुठलं काम ते करत नव्हते. त्यांचा एक नित्यविधी, त्यांचा वैयक्तिक देहिक जो आहे तो तर करावाच लागणार. पण या व्यतिरिक्त जी काही हालचाली आहेत ते केवळ आणि केवळ स्वामींसाठीच म्हणून आहेत. आणि म्हणून स्वामी वाट बघतात आणि त्या ठिकाणी देखील भक्त मंडळी बाईसांसारखे भक्त आहेत परंतु त्यांना नाही, किंवा अजून काही आहेत त्यांना देखील नाही. प्रल्हाद बाईसांना सांगतात परंतु तरी देखील भट्टोबासांची वाट बघतच आहेत स्वामी. भट्टोबासांच्या वर विशेष जो प्रवृत्तीचा विशेष आहे, नुसतीच प्रवृत्ती नाही आहे आणि नुसतंच विशेष नाही आहे तर प्रवृत्तीचा विशेष आहे. म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्तीला विशेष कार्य रूप होणारे, विशेष प्रकारे उपयोगी जाणारे जे आहेत ते भट्टोबास आहेत. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की भट्टोबास मुख्य करून माती काम सुरू होते. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा कोण आहेत, भट्टोबासच मुख्य आहेत. प्रत्येक ठिकाणी भट्टोबास मुख्य आहेत. आणि म्हणूनच एवढ्या ठिकाणी भट्टोबासांना मुख्य केल्यानंतर पंथाचा आचार्य म्हणून मुख्य विजय करतात स्वामी, त्यावेळेला त्यांना ते प्रदान करतात आचार्यत्व. म्हणजे तिथे सुद्धा भट्टोबासांना ते दिलेलं आहे, कारण की ते सर्व जे मुख्यत्वाचे गुण आहेत, एखाद्या व्यक्तीने मुख्य होणं, मला अध्यक्ष व्हायचं, पण अध्यक्ष होण्यासाठी कितीतरी गोष्टी आपल्यामध्ये असाव्या लागतात. नुसतं अध्यक्ष समोर घेऊन चालत नाही, त्या सर्व गोष्टींना न्याय देता आला पाहिजे. आणि त्या सर्वाला न्याय देण्याचं जे कार्य आहे ते भट्टोबासांमध्ये ती क्षमता, ती कुशलता स्वामींनी तेव्हाच बघितलेली होती. आणि जी काही न्यूनता होती ती स्वामींनी ती भरून काढलेली आहे, शिक्षा पण करून. असंच नाही की लाडाचे आहेत म्हणून जे केलं ते चालेल, तसं नाही. त्या ठिकाणी शिक्षा पण केलं, निरूपण देखील केलं. सर्व बाबतीतनं भट्टोबासांना घडवलेलं आहे. आणि ते घडवणं म्हणजे काय, ते हिऱ्यासारखं आहे. एखादी प्रतिमा घडवणे आणि हिरा घडवण्यामध्ये परत फरक येतो. प्रतिमेमध्ये घडवणं हे कदाचित कुठेतरी सोपं असू शकेल वगैरे काही, परंतु म्हणजे तेही कठीणच आहे. परंतु हिऱ्यामध्ये प्रत्येक पैलू असतात, प्रत्येक टोकं आहेत, ती सगळीच्या टोक एकमेका टोकांना ती मिळती जुळती बरोबर झाली तरच त्या हिऱ्यातनं योग्य त्या प्रकारात तो प्रकाश जो असतो तो परावर्तित इकडे तिकडे होतो आणि मगच तो हिरा चांगला दिसतो. तशा प्रकारचं घडवणं मडवणं आहे. म्हणजे जास्त पैलू पाडावे लागतात, जास्त त्याच्यामध्ये जे काही आहेत ते प्रकार निर्माण करावे लागतात. आणि हे सगळं प्रवृत्तीचा जो काही विशेष आहे तो भट्टोबासांच्या ठिकाणी असल्यामुळे भट्टोबासांना जर का झोप येते तर काय करतात, तोंडावर पाणी वगैरे मारायला सांगतात त्यांना. अहोरात्र निरूपण चालतं. म्हणजे रात्रभर निरूपण चालतंय. आपण असं ठेवलं तर दुसऱ्या दिवशी कोणी निरूपणच येणार नाही. म्हणजे ते भाबा एकदा सुरू झाले की थांबतच नाही. म्हणजे
भट्टोबासांचं तसं नाही आहे. ज्या पद्धतीची विशेष प्रवृत्ती भट्टोबासांवर स्वामींची आहे, देवाण झाली आहे, पण तिथे घेवाण पण आहे की तेवढ्याच विशेष प्रवृत्तीचा मनोधर्माचं जे जाणणं आहे. बाहुल्य भट्टोबा गोसाव्यांची प्रवृत्ती जाणती. बाहुल्य म्हणजे 99% भट्टोबास जे बोलतात ते बरोबर असतं, किंवा जे बरोबर असतं तेच भट्टोबास बोलतात. अंदाज असतो तो बरोबर, आणि तोच भट्टोबास बोलतात. म्हणजे स्वामींच्या त्या प्रक्रियेला आपण म्हणतो ना, सादाला प्रतिसाद, हाकेला ओ देणं, सादाला प्रतिसाद देणं, तशा पद्धतीने जे स्वामींचं म्हणणं आहे ते बरोबर भट्टोबासांना कळतं. जसं आपण बघितलं उदाहरण की श्रीप्रभूंचं म्हणणं काय आहे, माहीम भट्टांकडे श्रीप्रभू का बघतात हे भट्टोबासांना बरोबर कळतं. हे प्रवृत्तीचा विशेष उगस नाहीये स्वामींचा. कधी कधी कुणाचं ते असतं ना की ते मूल लाडकं आहे, पण त्या मुलामध्ये जे काही लाड केले जातात त्याच्यामुळे त्याचे दोष जास्त प्रमाणात भरले जातात. त्याचे इतरांनी लाड करावे असं त्याच्यामध्ये काही नसतं, फक्त तो आई वडिलांचाच लाडका असतो. तसे भट्टोबा स्वामींचे नुसते असे लाडके नाही आहेत. त्याच्यामध्ये भट्टोबासांमध्ये ते सर्व गुण आहेत की ज्याच्यामुळे केवळ भट्टोबासच नव्हे तर सर्वच पंथाला भट्टोबास मान्य झाले. हे पण लक्षात घ्या. स्वामींनी तर मान्य करवलं, पण बाकीच्यांना पण पटलं पाहिजे. परिवाराला, सगळ्या परिवाराला आजपर्यंत भट्टोबासांबद्दल कोणी वाकडं बोललेलं नाही. इतकी गुणकुशलता की 800 वर्षानंतर देखील भट्टोबासांविषयी आपण चांगलंच बोलतो आहोत. हे स्वामींच्या मनोधर्माचा हा विशेष आहे, प्रवृत्तीचा विशेष आहे. आणि काजी मुळीहून घडिले मडिले, मुळीहून एकदम ज्या दिवशी स्वामींचं नाम कानावर पडलं त्या दिवसापासून घडणं सुरू झालेलं आहे, तिथून घ्यायचं एकदम. आणि सन्निधाना योग्य केले, कोणी केले? स्वामींनी योग्य केले. सन्निधानाला योग्य नव्हते, ते अधिकार होते परंतु योग्य नव्हते. जसं कडधान्य असतात ते लगेच असे खाता येतात का? शेंगदाणे वगैरे खाता तुम्ही तसं नाही. तुम्हाला काय करावं लागतं, ते शिजवण्यासाठी योग्य करावं लागतं. शिजवून नाही, शिजवण्यासाठी आधी योग्य करावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं? कडधान्य काय करता तुम्ही? भिजवता. भिजवल्यानंतर 3 ते 6 तासामध्ये ते शिजवण्यायोग्य होतात आणि मग शिजवून परत खाण्यायोग्य होतात. एरवी ते भिजवल्यानंतरही खाता येतात तसे. म्हणजे हे काय आहे? सन्निधाना योग्य केले, म्हणजे ते कडधान्य खाण्याचंच आहे पण खाण्यायोग्य नाहीये. भट्टोबासांकडे सन्निधानी राहण्याचं सगळं काही गुणवत्ता आहे, परंतु त्यासाठी जे काही अडीअडचणी, समस्या, ज्याला अनधिकार आपण म्हणू, अयोग्यता म्हणू, ते स्वामींनी काय केलेलं? घडवून मडून अयोग्य ते योग्य करीती, योग्य असी परमेश्वर सन्निधान देती, ज्ञान देती, नंतर मोक्ष देती, ईश्वर प्राप्ती करविती, इथपर्यंत ते जात असतं. आणि म्हणून ते योग्य केलं. आता तो सवीवरू सांगतासी जे, म्हणजे आता ते कशा प्रकारे घडवलं मडवलं, कशा प्रकारे दर्शन झालं वगैरे, हे पुढच्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींच्या माध्यमातून ते आपण श्रवण करणार आहोत. आज आपली 0 क्रमांकाची जी स्मृती आहे ती आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलेली आहे. दंडवत